तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या अनबॉक्सिंग व्हिडिओनंतर आपण हा व्हिडिओ शूट करतोय. तर आज आपण माझ्या मित्राचं म्हणजे ब्रह्मा ह्याचं यूट्यूब चॅनल होतं आणि ते मला अचानक भेटलं. तर मी आज त्याच्यावरती रिॲक्ट करणार आहे, रिॲक्शन व्हिडिओ होणार आहे आजचा व्हिडिओ. बाई तू एवढा आवाज कशाला करतोय? तर गरम पण होतंय आणि हा आवाज करतोय वरनं. तर त्याचे दोन व्हिडिओ आहेत. एकतर मी त्याचा फर्स्ट व्लॉग की त्याचा नाही का त्यांनी जस्ट यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, आणि एक होता जिमचा व्लॉग होता जिमचा. तर मी त्या दोन व्हिडिओवर रिएक्ट करणं खूपच फनी आहे, एकदम एक्स्ट्रीम फनी आहे. आणि फनी नसला तर मी आहे ना त्याला फनी करायला. आणि एक शेवटी ब्लॉग म्हणजे सगळे रिॲक्शन व्हिडिओ झाल्यानंतर एक शेवटी अनाऊन्समेंट आहे. ती प्लीज तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की अनाऊन्समेंट खूपच महत्त्वाची आहे. ती प्लीज अनाऊन्समेंट ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मी इथं आता मोबाईलवरती ब्लॉग लावला, त्याचा पहिला ब्लॉग, आणि आता ह्याच्यावरती आपण रिॲक्ट करणार आहे. तर चालू करूया ह्याचं आता हे. लाइफस्टाइल ब्लॉगिंग है। मैं अभी स्टडी करता हूँ और आपसे फिर से मिलता हूँ। आता हा भाऊ अभ्यास करणार आहे आणि भेटणार आहे आपल्याला थोड्याच वेळानंतर. तर आता हा गेला ह्याच्या बुक्सच्या इथे गेलाय. काय शोधतं काय माहिती, आता हिस्ट्री सिविक्स कोणता सब्जेक्ट काहीच माहित नाही. लेसनचं नाव काय? लेसनचं नाव कळते अजून आपल्याला. लेसनचं नाव आहे डेमोक्रेसी अँड इट्स फीचर्स करायचं. तो गाइस, मैं भी क्रिकेट खेल के आया हूँ बाहर से, और मैं अभी मिल्क पी रहा हूँ. अभी मैं क्रिकेट खेल गया हूँ, अभी मिल्क पी रहा हूँ. दूध नहीं पीते हम, मिल्क पीते हैं. सीबीसी पैटर्न हम है जो, क्या बोल सकते हैं उसको, हम स्कूल का नाम नहीं लूँगा लेकिन हम मिल्क पीते हैं. भाई बंदा डेंजर है. नहीं क्या, मिल्क पीते हैं, फुल प्रोफेशनल है एकदम. फर्स्ट ब्लॉग ही प्रोफेशनल वाला है. और इसके बाद हम फिर से बाहर खेलने जाने वाले, तो चलते हैं थोड़ी देर बाद. ओके, चलते हैं थोड़ी देर. मैं भी बाहर आ चुका हूँ. अरे भाई 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 तो दिख रहा ही नहीं है, देख सकते हो, दिख रहा ही नहीं है भाई. बंदा गायब, सीधा गायब. जादू हो गया, जादू. दिख रहा ही नहीं है. माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ, ऐसा सीन हो गया. रुको, ऑफिस से रिप्लाई. तो चलते हैं थोड़ी देर बाद. चलते हैं. मैं भी बाहर आ चुका हूँ और मेरा ऐसा प्लान बना है कि साइकिल राइडिंग करना है. तो अब भाऊ सायकल राईड नाही करत, सायकलिंग करतो आपण. सायकलिंग आणि सायकल रायडिंग. अरे घोडा आहे का तो? सायकल रायडिंग, हॉर्स रायडिंग असतं, बाईक रायडिंग असतं, सायकल रायडिंग बरोबर आहे, पण आपण सायकलिंग करतो, सायकल रायडिंग नाही करत. सायकल रायडिंग मग नंतर त्याला सायकल रायडिंग झालं, थोडं त्याला आराम देणार, मग गवत चालणार. सायकल रायडिंग करते. आता हे जे गाणं आहे ना, हे गाणं ते म्हणजे ब्रह्माचं सगळ्यात फेवरेट गाणं होतं. म्हणजे इन शॉर्टवरती एडिटिंग करतो आणि मी पण तिथनंच एडिटिंग करतो, मग काही विषय नाही. आणि तो त्याला तिथनंच एडिटिंग करायला आवडतं. इन शॉर्टवरनंच एडिट करतो तो. चांगलंच माहिती आहे मला, कारण की त्याचा एडिटर मी नव्हतो, पण मी एडिट करताना बघत होतो त्याला. आणि हे फेवरेट गाणं होतं सायकलवाला. काढली भाऊनी सायकल, काढली आता. आता आला माझ्या घरात.
माझ्या घरापर्यंत आले आणि टर्न घेतलं फक्त, म्हणजे एवढं नाही, बरोबर दोन घरं सोडून करून म्हणजे माझं आणि शेजार त्यांचं घर सोडून 2 घरं सोडून ते ब्रह्माचं घर येतं. फक्त म्हणजे इथं माझी कार दिसतीये, म्हणजे इथं कार दिसतीये. हा हे बघा बघा ते कॉपऱ्यात तिथला घेतला टर्न. हा हे बघा ही कार होती ना, तिथली कॉलनी म्हणजे आमचीच कार होती गेला. आले मोटू पतलू आले आता. दिखेगा भाई दिखेगा. भाऊ अडकलाच भाऊ, चॅनलला लाईक करतो, तुझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करतो आणि व्हिडिओ जे आहे आम्ही त्याला कमेंट टाकतो. नाही व्हिडिओलाच कमेंट टाकतात, चॅनलच कमेंट टाकतो डायरेक्ट आम्ही. हा चॅनलला कमेंट टाकतो. असं हिने आहे ना खरं तर चॅनल बंद केलं आहे, कारण ह्याचं मला नाही माहिती, नाही का त्याला नंतर इंटरेस्ट गेला असेल, पण त्यांनी ते चॅनल बंद केलं आणि नाही का म्हणतो ना आपण की त्यांनी डिलीटच केलं खरं तर. डिलीट केल्यानंतर मग मला भेटलं कसं, पण मला मी आज शोधलं नाही का की अरे हा ब्रह्माचं यूट्यूब चॅनल होतं, बघायला पाहिलं काय त्यांनी. मी सर्च केलं डायरेक्ट एंटरटेनमेंट विथ BVOP, पण इथं आपल्याला SB गेमिंग बघायला भेटते. सम्राट काय नाव नाही माहिती मला, ते फुल फॉर्म नाही माहिती, पण बरोबर SB गेमिंग होतं. आता त्यांनी हे केले एंटरटेनमेंट विथ BVOP चा अर्थ आहे आमच्या नावाचे स्टार्टिंग लेटर सगळे. चल बघूया आता शेवट काय. बाय फॉर नाव. तर हा होता पहिला व्हिडिओ. आता पहिल्या व्हिडिओ नंतर आपण जाणार आहोत सेकंड व्हिडिओमध्ये. सेकंड व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, खूपच इंटरेस्टिंग. आणि तुम्हाला जर याचा सेकंड पार्ट पाहिला असेल तर ह्या व्हिडिओला करा टोटल लाईक्स, म्हणजे मला पाहिलं ह्या व्हिडिओवर ते 30 लाईक्स आहेत. 30 लाईक करा, याचा सेकंड पार्ट कन्फर्म मी घेऊन येईल. तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल पहिला व्हिडिओ. आता सेकंड व्हिडिओकडे जाणार आहोत आपण. तर सेकंड व्हिडिओ एकच मिनटं मी लावतो. तर आता सेकंड व्हिडिओ आपण चालू करतो. आता ह्या व्हिडिओमध्ये मी आहे, ब्रह्मा आहे, पुष्कर आहे आणि स्वराज आहे. तर हा किती व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे ना मी तुम्हाला सांगतो. चला, मला ओम म्हणतात म्हणून इथं ओम मी आहे, सांगतो कन्फर्म मारतो. आज मंडे आहे कारण की काय झालं, मागच्या टायमिंगला मी सांगितलेलं घरच्यांना की नाही का असं व्हिडिओ शूट करणार आहे आणि डंबल्स वगैरे लागतात. नाही देणार, पप्पा ओरडलेले मला नाही देणार म्हणून मी जरा घाबरलेलो. आणि मंडे होता म्हणून पप्पा गेले, कारण की संडे तेव्हा पप्पा घरीच असायचे म्हणून काही भेटले नव्हते डंबल्स. आता भेटले. आता पुढचा व्हिडिओ बघा. परत तेच गाणं. इथं माझ्या बघा, आता इथं नीट आहे का एकदम नीट आहे का. आता जे कुत्रा भुंकलं का, थांबा तुम्हाला रिकॅप करून दाखवतो. आता हा होता स्वराज, ज्याने आता कुत्र्याचा आवाज काढला तो होता स्वराज. ब्रह्मा म्हणलेला की काढ आवाज, त्यांनी काढला. ठीक आहे, छोटं होतो फ्रँक 8वीत होतो तेव्हा, काहीतरी 8वीत बरोबर, कोरोनाचा होता. परत तेच म्युझिक. हा मीम इफेक्ट, ह्याच्यावरती पण वेगळे मीम्स बनवलेत आम्ही. पार्टी नाही का, ये हमारी कार आहे और हमारी पार्टी हो रही है, ती मीम व्हायरल झाली. ती व्हायते. अजून एक व्हिडिओ आहे, ते तुम्हाला सेकंड पार्ट जर पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याला डंबल उचलताच येत नाही, तो काय करणार, कॅमेराच करणार ना.
जॉगिंग, चला जॉगिंग पटपट. हे बघा ही माझी बहीण पण आहे या ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये. सीधा नीचे जाने का, सीधे. ये 1 2. तो रेड शर्ट मध्ये नाही, या साईडला म्हणजे पिंक शर्ट मध्ये रेडवाला स्वराज हा पिंक थोडं पिंकिश टाइप मध्ये पुष्कर आहे. हे जे वर्कआउट तुम्ही फक्त व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. हा माणूस आहे ना कसा आता काय करत होता, हा तुम्ही बघता काय करत होता. तो गाइस अभी ये लोग 5 स्क्वाट्स मारने वाले हैं, तो यू कैन बिगिन. ओ यू कैन बिगिन. इंग्लिश मैटर्स ब्रो. इंग्लिश आनी चाहिए सबको. 3 4 लास्ट 5. दोस्तों तो आप स्क्वाट का मैं सही तरीका दिखाने वाला हूँ. आपको अगर दिखने लगा तो मैं साइड व्यू करने वाला हूँ. तो अब मैं साइड व्यू कर रहा हूँ. देखिए ये हाथ आपके शोल्डर लेवल पे होने चाहिए, ऐसे भी नहीं और ऐसे भी होने चाहिए. ऐसे भी नहीं, ऐसे भी नहीं, ऐसे. और ये जो लेग है ये ऐसे भी नहीं, ऐसे भी नहीं, ऐसे. मतलब आगे में रखना है, थोड़ा सा बाहर रखना है. थोड़ा सा बाहर रखना है. आगे मतलब आपके हिसाब से अंदर नहीं बाहर नहीं, थोड़ा सा बाहर रखना है, समझ लो. ज्यादा अंदर नहीं ज्यादा बाहर नहीं, लेकिन बाहर रखना है थोड़ा सा. स्क्वाट्स चालू करो. तो दोस्तों मैं देखो 90 डिग्री पे आ रहा हूँ. तो ज्यादा इतना भी नहीं जाना है और इतना भी नहीं जाना है. ज्यादा इतना भी नहीं जाना, ज्यादा उतना भी नहीं जाना, ऐसे जाने का 90 डिग्री. स्क्वाट्स का एंगल है 90 डिग्री कंफर्म. पेन होता है और इधर मार के हुए ये बहुत पेन होता है इधर से. तो ये सही तरीका है. तो दोस्तों अभी थोड़ा एंटरटेनमेंट मूड करते हैं. तो अभी हम करने वाले ब्लैक होल चैलेंज. जो भी सबसे ज्यादा पहले गिरेगा वो लास्ट, जो भी सेकंड नीचे गिरेगा वो सेकंड लास्ट, और वो जब तक टिका रहेगा तो खुद के ऊपर क्या उंगली दिखा रहा है? खुद के ऊपर उंगली दिखा रहा चलो है. चालू करो. चलो स्टार्ट कर. 1 रेडी ना. पहले पोजीशन में आओ. पोजीशन आपकी दिखाता हूँ. स्वराज भाई पोजीशन दिखा रहा है. पोजीशन आपका होल्ड होना चाहिए. अपना भी रखना है. ज्यादा अंदर नहीं ज्यादा बाहेर नाही, ऐसे रखो भाई. काय पोझिशन दाखवत आहे, जास्त बाहेर नाही जास्त आत नाही, पण असं ज्यादा इतना भी नहीं और इतना भी नहीं. थोड़े से पोज नहीं. तो ठीक है. तो ये पोज होनी चाहिए आपकी स्ट्रेट बॉडी. एकदम स्ट्रेट सपाट सपाट. स्टार्ट. चालू कर दिया है. सामने देखो, सामने. हंस रहे तीनों भी. अरे ओए हसाओ मत. दाने होते रे. पुष्कर बघा फक्त पुष्कर बघा. बिल्कुल नहीं हंस रहा. नहीं बराबर है उसका भी. पुश कर टेका आउट. पुष्कर गया. चला इथं आता सगळ्यात पहिले पुष्कर आउट होतो. पुष्कर आउट झालेला आहे. आता बघू आता मी आणि स्वराज. स्वराज रोम में बहुत तगड़ा फाइट. नीचे जा. हाँ सर नीचे जा. अरे क्या पूरा टच हो गया नीचे. अरे वो तेरे को हरा रहा है. हरा रहा है कैसे, यांची हिंदी पण हरा रहा है. वो तेरे को हरा रहा है. हरा रहा है नहीं, हरा रहा है. अरे मराठी हिंदी डेंजर होती. कोई आउट नहीं. आउट होने का नाम नहीं ले रहे. झाला इथे मी आउट होतो. तो हार जाना चुपचाप. तो स्वराज को जीतने दे. स्वराज वैसे अच्छा है ये जिम में, उसकी बॉडी भी अच्छी हो. घर पे अपने भाई के साथ जिम करता है. और फिर बॉडी का स्वराज जीत गया गाइस. आउट स्वराज इस तभी में देखिए देखिए इसका ये जीत गया है. भाई थोड़ा ऊपर ना तभी. तो गाइस अभी हमने वो चैलेंज लगाया था, उसमें स्वराज जीत चुका है. जैसे कि आपने देखा स्वराज अपने भाई के साथ जिम करता है. उसका थोड़ा देखिए हार गया इसलिए. हारला पुष्कर होता, मी नव्हतो भावा. हारला होता पुष्कर होता. मी कुठं हारलो, मी जिंकलो. मी सेकंड आलतो. मी पुढे पण नसतो मागं पण नसतो, मी मध्ये असतो म्हणजे ऍव्हरेज. पुष्कर लास्ट है. वाह पुष्कर ने पुशअप चैलेंज किया है. गाइस अभी हम पुशअप्स करने वाले हैं. स्वराज अब नहीं स्टार्ट करते हैं. गाइस ओम पुशअप नहीं कर रहा क्योंकि उसका पेट दुखता है. पेट काय मला पुशअप्स मारता येत नाहीत.
मी मारायला गेलो तर मॅक्झिमम 5 माराल, पण मला पुशअप्स येत नाहीत. मी शिकतोय हळूहळू, पण मला पुशअप्स येत नाही बाबा. पुशअप हां खरं, पण पुशअप मारलं की पोट दुखायला लागतं माझं, पण पुशअप नाही जमत बाबा. इसलिए पुश करो और स्वाशी करने वाले स्टार्ट कर रहे हैं. तो पहले हम 15 सेटअप्स के रेस्ट मारेंगे, क्योंकि ज्यादा किया तो बहुत पेन. पोजीशन बघा था, पोजीशन. बहुत सारे लड़के ऐसा नहीं करना है, हम सिर्फ वर्कआउट का वीडियो दिखा रहे हैं, तो इसलिए हमें 15 रेस्ट करना है. चलो स्टार्ट करते हैं. या व्हिडिओला मी तुम्हाला सांगतो, मी स्वतःहून सांगतो, एका व्हिडिओचा पार्ट असून मी सांगतोय, ह्याच्यातला एकही वर्कआउट फॉलो करू नका, कारण की हे सगळं टाइम पास होतं. या व्हिडिओ म्हणजे बाबा नका नका, हे फॉलो नका करू. तो दोस्तों, ये अपने जो हाथ है शोल्डर लेवल के लिए इधर होने चाहिए. ज्यादा बाहर नहीं, ज्यादा अंदर नहीं. ऐसे से कुछ नहीं होगा, चेस्ट भी पेन नहीं होती, और कुछ कुछ ऐसे रखते हैं, इससे भी कुछ नहीं होता. ये जो शोल्डर है, शोल्डर लेवल, ये शोल्डर लेवल है, शोल्डर लेवल. और पैर भी ज्यादा ऐसे नहीं रखने. जब हम ऐसे वाले पुशअप करते हैं तब ऐसे पैर रखते हैं, ऐसे पैर नहीं रखने, ऐसे पैर रख ले. तो इससे क्या होता है, पूरे बॉडी पे कंसंट्रेशन होता है. कॉन्सन्ट्रेशन, एकदम कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे. स्टार्ट. आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय, पुशअप्स झाल्यानंतर फक्त आहे ना तुम्ही बच्चन बघा, ह्यांचे बच्चन कसे बच्चन टाकतात बघा. 8 9 10 12 13 14 15. तो गाइस इनके 15 पुशअप्स कंप्लीट हो चुके हैं. तो दोस्तों अभी हमारा कार्डियो हो चुका है, तो अभी हम डंबल वर्कआउट करने जा रहे हैं. ये बाइसेप के लिए बहुत ये हो रहा है, क्या बोलते हैं उसको, हानिकारक नहीं होता है, इसके लिए बहुत अच्छा होता है. पड़ता है. हानिकारक भाई, ये बाइसेप के लिए हानिकारक नहीं होता, ये अच्छा होता है, हानिकारक नहीं होता. लक्षात ठेवा, डंबल्स मारताना बायसेपला हानिकारक नाही होत. ते माझा शब्द सुचला नाही. बायसेपसाठी चांगलं असतं, बायसेपचाच वर्कआउट होता तो, मी म्हणतो हानिकारक नाही बा. इससे पड़ता है, सांप का जैसा होता है. ये देखो हमारा ग्रुप का जनावर, इसकी बॉडी देखो, 2 साल जनावर म्हणलं रे तो पुष्करला, जनावर. पे जिम कर रहा है भाई, इसकी बॉडी देखो. इंसान बोल, इंसान. हाँ चलिए शुरू हो जाओ भाई. 3 2 1 रेडी है. रेडी चलिए, तो चल. गाइस ये 10 का सेट मारने वाले. पुष्कर की बॉडी देखो गाइस, 2 साल से जिम करता है. तुम्हाला आता मी स्टोरी सांगतो. 10 वर्ष झालं जिम करतोय ना तो, सॉरी 2 वर्ष झालं जिम करतोय. खोलू का पोल आता, मी खोलू तर मी खोलतोच. धोती खोलूंगा इन सब क्या. हा काही जिम करत नाही, आणि आता हाईट म्हणजे माझ्या नाही का एवढ्या हाईटने माझ्यावरती असेल तो, आणि त्याचं आत्ता वजन माझ्यापेक्षा प्रचंड जास्त आहे. आता आपण हाईट पण नाही बोलू शकत, त्याचं वजन माझ्यापेक्षा जास्त आहे, काहीतरी 80च्या वरती 90 काहीतरी हाय बाई त्याचं वजन. म्हणजे हा 2 वर्ष झालं जिम करतोय, मान्य आहे मला. जिम करतोय हा, पण माझ्यापेक्षा जास्त वजन आहे, आणि हाईट हाय एवढीशी जास्त आहे, पण वजन आहे त्याचं, कारण की हा 2 वर्ष झालं जिम करतोय. आणि अजून पुढे आहे मतलब ज्यादा ध्यान नहीं है, लेकिन कम करता है, लेकिन अच्छी बॉडी हुई उसकी. करके बेटा एक्सरसाइज भाई. उसकी हाइट भी बहुत अच्छी है. बहुत अच्छी बात. 5 फुट कितना बोलते हैं, क्या बोलते हैं? भाई कमेंट में बताओ, ससुराल चौगुले की हाइट कितनी है, भाई कमेंट में बताओ. भाई सिर्फ 8 में, सिर्फ 8 में 5 फुट 8 फीट है. 8 में पुढे आहे का. और मैं 9 में अजून मेरी हाइट कितनी है भाई. पुष्कर 8ला, मी 9thला. खरं सांगायचं म्हटलं तर पुष्कर आणि मी 10वीमध्ये एकत्रच बोर्ड दिलेत, म्हणजे तो माझ्या बरोबरच आहे. आता 12वी सुद्धा झाली तर तो माझ्यासोबत, म्हणजे माझ्या 12वीलाच आहे तो नाही माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे, काय नाही, फक्त हाईट असल्यामुळे त्याला नाही का असं स्क्रिप्टेड म्हणतात ना आपण, तसं स्क्रिप्टेड होतं हे, नाही का की 1 वर्ष लहान माझ्यापेक्षा. शक्य आहे काय लहान, माझा एवढाच आहे तो, आणि फक्त हालतोय किती बघा, तो हालतोय किती हे बघा. ये 9th में है और ये 8th में. देखो 8th कौन में बड़ा पुष्कर दिख रहा है? बहुत बड़ा आप दिख ही रहा है. बताओ कौन बड़ा दिख रहा है, कमेंट सेक्शन में. डॉक्टरने ना त्याला असा ताणलेला लहानपणी, असा वडलेला, तो रडत नव्हता ना, फटका दिला तर रडला नाही त्याला, मग त्याला असं नाही का झटाकला त्याला, म्हणून तो असं त्याचे पाय मोठे झाले. दोस्तों
ट्राइसेप वर्कआउट। सो पहले आपको डंबल का एक्शन है पूरा ऐसा करके पूरा ऐसे पकड़ने का। ही पण एक्सरसाइज चुकीची केली आहे मी, मला आता माहिती, पण ही चुकीची एक्सरसाइज एवढं सांगतो. ऐसा पीछे जाने का ऐसा पीछे से ना। सो ऐसे लेके देखो मैं पीछे से आपला जो हे ना म्हणजे काय म्हणतात आपलं बायसेप आणि ट्रायसेपचा मिडल बोन तो आपल्या कानाला टच व्हायला पाहिजे, त्याला करेक्ट एक्सरसाइज म्हणतात. मग आपल्या ट्रायसेपला ताण पडतो. इथं बागा असा हात आळस दिल्या का ताणतात आणि एक्सरसाइज करतो. चुकीचं आहे. तो गाइस ओम ने अभी आपको दिखाया वो क्या करने वाले, अब वो 10 का सेट करने वाले, तो शुरू करें आप। स्वराजचा हात बघा guys फक्त, ये। असा हात बदकागत त्याचा हात दिला. ट्राइसेप के लिए अच्छा है। खाली नाडी कैसे नहीं करेंगे। खाली नाडी लटकते रे माझी नाडी, बघा नाडी दिसते की इथं नाडी, खाली नाडी लटकते. नाडी आत टाकली ना मी एक्सरसाइज करतोय मी. गाइस अगर आपको बॉडी बनानी है तो थोड़ी सी मेहनत जरूर करनी पड़ती है। नो पेन नो गेन। कोण म्हणतं बघा, ज्याला बॉडी नाही, जो स्वतः अशी बाबळीची काठी आहे तो म्हणतोय की नो पेन नो गेन. नो पेन नो गेन. तो फक्त मिल्क पितो, दूध नाही पितो, मिल्क पितो. नो पेन नो गेन यार, मस्त का एंजॉय का वीडियो देखो। ये बहुत जिम के वीडियोस देखता है स्वराज यूट्यूब। माहितीये आपण लहान होतो, काय कळत नव्हतं, पण व्हिडिओज देखताना हे असं कोणी बघितलं तर भाऊ कमेंट सेक्शन ऑफ करून ठेवतो. मग कॉमेंट सेक्शन ऑफ करून ठेव लिटरली. जर कोणी हा प्रोफेशनल बॉडी बिल्डरने वगैरे बघितला ना तर मग समज और वहाँ से ही सीखता है। 10 हो चुके हैं। चलो दोस्तों, तो अभी ओम और पुष्कर का हो गया, तो अब मैं आपको दिखाने वाला हूँ शोल्डर Shoulder. एक्सरसाइज। तो स्टार्ट करते हैं, फायरेस मारेंगे, ज़्यादा नहीं करेंगे, इतनी उम्र नहीं मेरी, 14 साल का। चलो ठीक है, स्टार्ट करते हैं। आता बघा फक्त ये सही तरीका है, बहुत हेवी है इसके। चेस्ट 5 kg का है गाइस एक डंबल। डंबल कोणाचा, डंबल आहे माझा आणि तो सांगतोय 5 kgचा. भाऊ 10 किलोचा डंबल येतो. एकदा आहे ना ह्याला बिहाइंड द सीन मध्ये घेतला बरं होता मी डंबल उचलायला, मग त्याला कळलं असतं 5 किलो आणि 10 किलो मधला फरक. लिटरली ब्रो. तीसरा हो रहा है। मैं बोलता है 3 हो गए, 4 हो गए, हाथ टेढ़ा दे रहे। बघा आता ह्यानी केलं आहे, केलं तर आहे ना, मस्करी नाही. ह्यानी 3 तरी केले, मी 3 केले ते, ह्यानी 4-5 केले, पण ह्यानी ओव्हरवेट केलं. त्यानंतर त्याला नाही केलं दुखायला वगैरे लागलेलं, म्हणजे छाती इथं तिथं त्याला दुखायला लागलेलं. त्याला म्हणलेलं नको करू तरी सुद्धा करत होतो. ये और 5 हो गए ना इसलिए। तो गाइस अभी पुष्कर हमको साइड बेली करके दिखाने वाला है, तो चालू कर पुष्कर। स्टार्ट। या पुष्करला आत्ता ही एक्सरसाइज आत्ता गरज आहे, म्हणजे मला पण आहे पण त्याला पण गरज आहे. दोघांना गरज आहे या एक्सरसाइजची आत्ता आम्हाला. पुष्कर बहुत करेक्टली कर रहा है, 2 साल से जिम करता है इसलिए उसको मोस्ट ऑफ द पता है। उसको उसका एक हाइट देख, बॉडी देख भाई। भाई बॉडी कितने ग्रुप में का बॉडी बिल्डर इसको बोलते हैं हम इसको ग्रेट डेन भी बोलते हैं मेरे को। सामने बहुत सारे ग्रेट डेन हाईट आहे म्हणून आपण त्याला तब्येतीने हाईटीने बघितलं. हम इसको ग्रेट डेन बोलते. ग्रेट डेन. नाम है ग्रेट डेन, बॉडी बिल्डर, खली, ग्रेट खली वो। इसका नाम खान बाबा में रखा है। ये खान बाबा बोलते। खान बाबा जैसे खाता ही बहुत खाता है। तो दोस्तों पुष्कर ने आपको दिखाया है कि साइड बेली कैसे करते हैं, तो अब मैं आपको बैक शोल्डर दिखाने वाला। बैक शोल्डर मतलब बैक शोल्डर नहीं, बैक का आपको ऐसे होते हैं। बॅक शोल्डर माहिती आहे. बॅक शोल्डर असतं ना होतं हे शोल्डर, बॅक शोल्डर ह्याच्या मागचं बॅक शोल्डर. तर आता बॅक शोल्डर दाखवणार तुम्हाला. थोडंसं हम छाती आपने जो चेस्ट है जो ऐसे आगे करके चौड़ी छाती चौड़ी होनी चाहिए गाइस. छाती डंबल से आगे थोड़ा डंबल पुढे ठेवला भाई. सीधा एकदम सीधा छाती चौड़ी करनी है। डंबल आगे सीधा पीछे चलेगा। 1 2 3 गो। 1 2 3 4 5 7 8
ॲप्सवर पडा था ॲप्स. ये बहुत हार्ड है, रिस्क भी है थोड़ी. त्याचे पाय कमी, त्याची पॅन्ट जास्त धरली, कारण की पॅन्ट तो सटकत होता ना, हाफ चड्डीवर आल्यानंतर सटकणारच ना. मे बी त्याची पॅन्ट धरायची, पाय धरायचे, पॅन्ट धरली त्याची. 5 ही मारने वाला है गाइस वो. थोड़ा सा हार्ड है. ओए, सोडू का सोडू का सोडू का. लास्ट है, लास्ट है. लास्ट. ये हमारी कार है, ये मैं हूँ, ये हमारे टायर है. खतम खतम गाइस खतम. इसी के साथ करते हैं हम इस ब्लॉग को एंड. आपको अच्छा लगा तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. थैंक यू फॉर वॉचिंग. बाय. तर एवढाच होता हा व्हिडिओ. तर जसं की ब्रह्माने सांगितलं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करा ना, करा करा करा, सगळं फॉर्मॅलिटीज पूर्ण केली पाहिजे आपण. तर हे होते 2च व्हिडिओ होते. मला हे प्रचंड व्हिडिओ आवडलेले आणि खूप क्रिंजी होते हे व्हिडिओ, म्हणून मी बघितलेले. कारण की खूप दिवसानंतर कोरोनामध्ये शूट केलेले आत्ता बघतोय आम्ही. खूप क्रिंजी होते. अजून आहेत व्हिडिओ त्याचे, नाही पण त्याचे गेमिंग व्हिडिओ पण होते. नाही, गेम तो खेळायचा चांगला, गेमिंगमध्ये होता तो चॅम्पियन, फ्री फायर वगैरे. आणि ब्लॉग्स करताना फक्त जरा अडकायचा. तर हाच होता आपला व्हिडिओ. हे 2 व्हिडिओ होते. तर आवडला असेल तर लाईक करा, जसं त्यांनी सांगितलं. मी नाही सांगत आहे, तो सांगतोय, त्यांनी प्रमोशन केलं आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा. तर मी जसं की सांगितलेलं तुम्हाला की मी अनाऊन्समेंट करणार आहे. आपले बंधू म्हणजेच मित्र माझा समर्थ पाटील ह्यांनी फोटो न दाखवत, त्यांनी पण एक यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, समर्थ भाऊ पाटील. पहिले SB पाटील होतं, एसपीज ब्लॉग असं चॅनलचं नाव होतं त्या. तर त्या चॅनलला आता 14 सबस्क्रायबरच आहेत. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, जायचं, सबस्क्राईब करायचं. 4 व्हिडिओ टाकले, लाईक करायचं, कमेंट असतील तर टाका, चांगले टाका. कारण की एक प्रमोशनच म्हणू शकतो. कारण की आपण मोठ्या यूट्यूबर्सला आपण मोठं करतो, त्यापेक्षा जे प्रयत्न करतात आपण त्यांना मोठं केलं तर चांगली गोष्ट आहे ना. प्रयत्न करणारा नेहमी वरती गेला पाहिजे, आणि जे प्रयत्न करतात ते तर होतेच मोठे. तर आजसाठी बस एवढंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. तर आजचाच होता, एवढा कॉन्टेंट होता. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर बाय.